आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कांदे पोहे। नाश्ता असो किंवा पाण्याचा कार्यक्रम असो, कांदे पोहे हमखास बनवले जातात। तुम्ही म्हणाल कांदे पोहे काय बनवून दाखवते, पण कांदे पोहे बनवताना काही जण अशा काही चुका करतात की कांदे पोहे मऊ लुसलुशीत न होता ते कडक आणि वातड होतात। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की पोह्यांचे प्रमाण किती असायला हवं, कांद्याचे प्रमाण किती घ्यायचं की जेणेकरून पोहे मऊ लुसलुशीत राहतात। जसे बाजारातील कांदे पोहे 4-5 तास मऊ राहतात, तसेच घरी बनतील आणि मोकळे सुळसुळीत अजिबात कडक न होणारे कांदे पोहे पाहूयात, तेही अनेक टिप्ससह। चला तर मग सुरुवात करूयात। नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग कांदा पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। सर्वप्रथम मी पोहे घेतलेले आहेत। 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, थोडीशी मिरची, हळद, मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, जिरे, लिंबाचा रस, खोवलेलं खोबरं आणि शेंगदाणे। आता कांद्याचं प्रमाण सांगते। पाव किलो पोह्यासाठी एवढ्या मध्यम आकाराचे 2 कांदे मी घेतले आहेत। पाव किलो पोह्यासाठी एवढाच कांदा वापरायचा, ना कमी ना जास्त, म्हणजे पोहे मऊ राहतात। पाव किलो पोह्यासाठी मी 5-6 मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत। आता सर्वप्रथम महत्त्वाची टीप म्हणजे पोहे चाळून घ्यायचे। पोहे चाळून घ्यायचे कारण पोह्यामध्ये बारीक बारीक कण असतात, माती असते, ती निघून जाण्यासाठी पोहे चाळून घ्यावे। हे पहा, पोहे चाळून घेतल्यावर त्याच्यातून किती बारीक कण आणि माती निघालेली आहे। चाळून न घेतल्यामुळे पोह्यांचा लगदा होतो। आता हे पोहे मी नळाखाली डायरेक्ट धुवून घेते। जर तुमच्याकडे ही सोय नसेल तर तुम्ही भांड्यामध्ये पोहे घेऊन 2-3 वेळा पोहे स्वच्छ धुवू शकता। नळाखाली पोहे धुतले तर ते जास्त स्वच्छ होतात। आता मी यातलं जास्तीचं पाणी काढून घेते। आता हे पोहे मी नितळत ठेवलेले आहेत। आता मी त्याच्यावर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवल्यामुळे पोह्यांना चांगली ऊब लागते आणि ते चांगले फुलून येतात। ही एक महत्त्वाची टीप आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा। आता मी हे झाकण काढून घेतलेले आहे आणि या काट्याच्या साहाय्याने मी हे पोहे मोकळे करून घेते। तुम्ही पाहू शकता हे पोहे किती मोकळे सुळसुळीत झाले आहेत, अजिबात चिवट नाहीत। आता हे पोहे मस्त भिजले आहेत। यात मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि बाकी मीठ मी नंतर घालणार आहे। याच वेळी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी पोह्यांमध्ये साखर नाही घालत। आता यात मी 2 लिंबाचा रस घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। आता या सर्व वस्तू मी हाताने छान मिक्स करून घेते। सुरुवातीलाच लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे पोह्यांना जास्त छान चव येते, हे टिप लक्षात ठेवा। आता सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकत आहे। पाव किलो पोह्यांसाठी 3 पळी तेल मी इथे घेतलेले आहे। पोहे बनवताना तेल थोडे जास्त टाकायचं, म्हणजे पोहे चवीला छान होतात। हे तेल मी कडकडीत गरम करून घेणार आहे। तेल मस्त तापलेले आहे। आता यात मी 1 छोटा चमचा जिरे घालते। तेल कडकडीत तापल्यावरच जिरं घालायचं, म्हणजे ते छान फुलून येतात। आता मी बारीक चिरलेला कांदा तेलात टाकते। आता या कांद्याला मी मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे। इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे। आता कांदा लवकर शिजावा म्हणून मी यात थोडंसं मीठ घालत आहे। आता मी हे छान मिसळून घेणार आहे। आपला कांदा शिजून झालेला आहे। आता यात मी बारीक वाटलेली मिरची घालत आहे। मिरची वाटून टाकल्यामुळे पोह्यांना जरा जास्त छान चव येते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चिरून सुद्धा टाकू शकता। आपला कांदा आणि मिरची व्यवस्थित मिक्स झालेला आहे। यात मी आता अर्धा चमचा हळद घालत आहे। आता हे मी सर्व मिक्स करून घेते। आता मी यात थोडीशी शेंगदाणे घालत आहे। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे तुम्ही आधी तळून घेऊन नंतर घालू शकता। 2 मिनिट मी हे शेंगदाणे व्यवस्थित परतून घेतले आहेत। आता मी यात पोहे घालत आहे। इथे पोहे मी मोठीने घालत आहे, सर्व पोहे एकत्र नाही घालायचे। आता इथे मी थोडे पोहे घातले आहे, ते व्यवस्थित मिसळून घेते आणि नंतर बाकीचे पोहे घालणार आहे। असे केल्याने खाली पोहे चिकटणार नाहीत। आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। आता सर्व पोहे मी यात घालून घेते। आता हे सर्व पोहे मी एकत्र मिक्स करून घेते। पोहे मिसळताना गॅसची फ्लेम नेहमी मंद असावी, हे लक्षात ठेवा, नाहीतर मग पोहे करपू शकतात। पोहे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। यावर मी थोडेसे पाणी शिंपडते। महत्त्वाची टीप आहे, असा पाण्याचा हपका न मारल्यामुळे बऱ्याच लोकांचे पोहे चिवट होतात, म्हणून तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा। पाण्याचा हपका मारून झाल्यावर मी यावर लगेच झाकण ठेवत आहे। आता हे झाकण 2 ते 3 मिनिट ठेवून मी पोह्यांना चांगली वाफ काढून घेते। आता तुम्ही पाहू शकता आपले पोहे किती छान शिजलेले आहेत। आता यावर मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि सर्वात शेवटी बारीक खोवलेलं खोबरं घालणार आहे। पोह्यांमध्ये खोबरं घातल्यामुळे पोहे अतिशय छान लागतात। हे पहा, आपले गरमागरम मऊ लुसलुशीत कांदे पोहे खाण्यासाठी तयार आहेत। अशा पद्धतीने पोहे बनवल्यास हे पोहे हमखास 4 ते 5 तास मऊ आणि लुसलुशीतच राहतील। या व्हिडिओत मी पाव किलोचं प्रमाण सांगितलं आहे। तुमच्या आवडीनुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।